सबसे कहूँ हरदम, यही सबसे मेरे सरकार आए। सजा दो घरे को गुलशन सा, मेरे सरकार आए। सजा दो घरे को गुलशन सा, मेरे सरकार आए। बाबाले 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 ओ सद्गुरु स्वामी जनार्दन बाबाले ओ बाबा बाबाले 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 ओ बाबाले 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 ओ सद्गुरु स्वामी जनार्दन बाबाले ओ बाबाले 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 सद्गुरु स्वामी जनार्दन हरि ओम नमो देवा ओम नमो घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा ओम नमो देवा ओम नमो ओम नमो गुरुदेवा ही गेले मुक्त ही गेले कुकरमातुनी मुक्त ही केले मुक्त ही केले ओम नमो देवा मंत्राणी पावन केले गुरु मंत्राणी पावन केले शांती सुखाच्या
सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले जेवढे बाबाजींसोबत परिक्रमावासी होते त्यांनी समोर यायचं आहे, त्यांचाही या ठिकाणी सत्कार होईल। बाबाजी सोबत जे होते परिक्रमासाठी, चला सर्वांनी या समोर यायचं आहे, त्यांचाही या ठिकाणी पूजन होईल। तरंगभंग रंजितं स्वितस्तु पाप जात जातकारी वारि संयुतं कांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदम्बुले नदीन वीन दिव्य संप्रदायक कलोमलोघ भार तीर्थनायक सुमध्य गच्छ नग्र चक्र चक्रवाक शर्मदे
पातकारी दारिता पदाचल जगन्लय महाभये मृकण्ड सूनु हरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदं तु वीक्षितं यदा मृकण्ड सून शौनकासुरारि सेवि सर्व पुनर्भवाति जन्मजं भवाति दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्षणीरतिरधीर पक्षि लक्ष्य कूट वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे सनत कुमार नाचिकेत कश्यपात्रि शतपदे धृतै स्वकीय मानसे नारदादि षट्पद रविन्दुरन्ति देव देव राज कर्म चर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं ततस्तु जीव जन्तु तदु मुक्ति मुक्तिदायकं विरञ्चि विष्णु शङ्कर त्वदीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहो मृतं स्वनश्रुतं महेश केश जातके किरात सूत भानुवेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप ताप हरि सर्व जन्तु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ये निरन्तरं यान्ति दुर्गतिं गदा सुलभ्यदेव दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवान् राम वै विलोकयन्ति गौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली तेरे गुण गाते हैं साधु बजा बजा के ताली मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली बुरे मगर पर किनी सवारी हाथ कमल का फूल बुरे मगर पर किनी सवारी हाथ कमल का फूल सबको देती रिद्धि सिद्धि हमें गई क्यों भूल मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली नहीं हमारा कुटुंब कबीला नहीं मातरुतात नहीं हमारा कुटुंब कबीला नहीं मातरुतात हम तो आए शरण तुम्हारी शरण पड़ेगी लाज मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली निर्धनियों को धन देती है अज्ञानी को ज्ञान निर्धनियों को धन देती है अज्ञानी को ज्ञान अभिमानी का मान घटाती गोती नाम निशान मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली लाखों पापी तुमने तारे लगी न पल की दे लाखों पापी तुमने तारे लगी न पल की दे अब तो मैया मेरी बारी का लगाई देर मैया अमरकंटक वाली
स्थान तुम्हारा दो धारा के पास, अमरकंट में स्थान तुम्हारा दो धारा के पास। जा शिव शंकर करे तपस्या उच्च शिखर कैलाश मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली। तेरे गुण गाते हैं साधु बजा बजा के ताली मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली। ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर देवर रेवा शिव हरि शंकर पालंती। ओम जय जगदानंदी देवी नारद देवी सकल भुवन पर आप विराजत निषदिन आनंदे मैया निषदिन आनंदे। गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव में कंती। ओम जय जगदानंदे मैया जी को कंचन थार विरासत अगर कपूरवादी मैया अगर कपूरवादी अमर कंठ में विराजत घाटन घाट विरावत कोटि रतन ज्योति। ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निश्चरी न पड़ गावे रेवा जुग जुग जन गावे। भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मनवांछित फल पावे। ओम जय जगदानंदे ओम जय जगदानंदे मैया जय आनंद कंदे ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्रो पालंती। ओम जय जगदानंदे मैया जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की नमः। पार्वती पते हर हर महादेव। गोपाल भगवान श्री गुरुदेव दत्ता 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 दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की बजरंग बली की जय। निवृत्तिनाथ महाराज सियावल रामचंद्र की बोलो। नर्मदा मैया की नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। जी जनार्दन या ठिकाणी आदरणीय वंदनीय पूजनीय ज्यांना कुंभमेळ्यामध्ये 1000 महामंडलेश्वर योगेश्वरानंद महाराज या पदवीचं बहाल केलं, आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत केलं। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य आदरणीय वंदनीय आमचे संदीपजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया। जय जनार्दन। या ठिकाणी 2 शब्द आशीर्वचन परमपूज्य संदीपगिरी महाराज बोलतात। भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। नर्मदे निष्काम कर्मयोगी सद्गुरु जनार्दन स्वामी मनुगिरजी महाराज परमपूज्य बाबाजींच्या कृपाशीर्वादानं आज आपल्या वाहेगाव या आश्रमामध्ये
बाबाजींचे परमवंदनीय परमादरणीय परमशिष्य, आमचे जुन्या आखाड्याचं वैभव आणि राष्ट्रीय अध्यक्ष परमश्रद्धेय महामंडळीचे स्वामी शिवगिरीजी महाराज. सर्वांना माहीत आहे की परवाच बाबाजी 92 दिवसांची परिक्रमा नर्मदा मैयाची पायी पूर्ण करून आलेत. आणि विशेष म्हणजे रोजचं 40 किलोमीटर चालणं आणि इतकी दगदग सहन करून, आणि विशेष सर्वांना माहिती आहे त्यांना पहिली चालायला सवयच नव्हती. बसले गाडीतून स्टेजवर परत गाडीत. म्हटलं आम्हाला खरं सांग, सर्वांना शंका होती की महाराज 8 दिवस चालतील, गाडीत बसतील आणि पुन्हा सर्वांना कल्पना होती आम्ही रोज महाराज बाबाजी आज हां चालू आहे म्हटलं 8 दिवस झाले आता काही महाराज येत. आणि खरंच सगळ्यांना माहिती आहे गोष्ट, सर्वांना थोडी शंका मनात होती का महाराज किती दिवस थांबतील, कधी निघतील याचा भरोसाच नाही. परंतु एक संताची दृढनिष्ठा म्हणतात, संकल्प साधूचा. एकदा संकल्प घेतला दीक्षा घेताना एकदा संन्यास घेतला घर सोडलं. तसे एकदा हे लोक जर एकदा मनात आलं की ही गोष्टी करायची केल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्वप्रथम मी आमच्या सर्व महात्माच्या वतीनं, संतांच्या वतीनं, भाविकांच्या वतीनं त्यांचे टाळ्या वाजून स्वागत करतो की बाबाजी आपण ही परिक्रमा पूर्ण केली. आणि विशेष म्हणजे आता जरी त्यांनी परिक्रमा पूर्ण केली, आपण म्हणतो ना गंगेवर गेला आणि थोडं तीर्थ जरी आपण घेऊन आले, आपण काय करतो त्यांचं दर्शन घेतो आणि तीर्थ जागेवर घेतो, तरी पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आपण आता त्यांच्या अमृतवाणातून जे आपण अनुभवणार आहात मैयाची कृपा, जशी ती मैया झरझर वाहते तशी त्यांच्या मुखातून ती मैया आपल्याला सर्वांना वाहत स्नान घालणार आहे. म्हणून आपण जास्त वेळ न घेता किंवा जास्त टाईम न घालता आधीच महाराज नेहमीप्रमाणे म्हणायचं नाही, पण कामाच्या व्यवस्थेमुळे लेट झालेत आणि त्यांना विशेष म्हणजे पहाटेपर्यंत स्नान आहे. कुठं त्र्यंबकला आता झोपणं काही शक्य वाटत नाही मला. इथून जायचं त्र्यंबकला आखाड्यात जायचं, सकाळची तयारी करायची, परत 5 वाजता कुशवर्तामध्ये स्नान करायचं. म्हणून मी माझा वेळ न घेता, आणि विशेष म्हणजे आमचे परमपूज्य योगेश्वरानंदजी महाराज आत्ताच महामंडळीय पद्धतीने नियुक्ती झाली, तेही आलेत. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, सर्व संतांचे आभार मानतो. माझ्या वाटले विरामतो. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. यानंतर आम्ही परमपूज्य महामंडळीय योगेश्वर महाराजांना विनंती करू की आपण 2 शब्द आपलं आशीर्वचन द्यावं. बाबांनी सांगितलं घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी बाबा राष्ट्रीय अध्यक्ष श्री पंचदशनाम जुना आखाडा यांच्या कृपाशीर्वादाने, आणि विशेष आहे आम्ही बाबाजी ज्यावेळेस नर्मदा परिक्रमात होते त्यावेळेस बाबाजींकडे गेलतो तिथे, आणि बाबाजी म्हणले थोडे चाला. आम्ही 2-3 किलोमीटर चाललो, पण आमच्या पायाला नक्की फोड आले. बाबाजी कसे चालले असतील विचार करा. का याला संकल्पता म्हणतात. आणि मग आम्ही तिथून निघालो, इथं आलो आणि बाबाजींनी आम्हाला 5 वाजता पाठी फोन केला की महाराज तुम्ही कुंभमेळ्याला निघा आणि तुम्हाला महामंडलेश्वर पद हे देणार. आणि विशेष असं आहे का बाबाजी स्वतः तिथं आले नर्मदा परिक्रमा सोडून महामंडलेश्वर पदासाठी. म्हणजे बाबाजींचा किती मोठा आशीर्वाद आहे आम्हाला. आणि आज आम्ही महामंडलेश्वर झाला असेल तर शिवगिरी बाबा आणि संदीपगिरी बाबा या दोघांमुळेच महामंडलेश्वर झालेलं आहे. या 2 व्यक्तीमुळेच महामंडलेश्वर आहे. म्हणून बाबाजींची कृपा अशीच राहा. आणि सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा आशीर्वाद तर खूप आहेच, पण बाबाजी तुमचाही आशीर्वाद आम्हाला असाच राहू द्या. आमचे असणारे विमलगिरीजी महाराज आहे, अन्य संत आहे, सर्व भक्त परिवार आहे. आम्ही जास्त वेळ घेत नाही, सगळ्यांचा वेळ झाला. सर्वांना जय जनार्दन, जय शनिदेव, ओम नमो नारायण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुती प्राणी दुर्लभ लक्ष्मी जवळी. आणि ही कार्य मैयेची जी परिक्रमा मैयांना अगदी आनंदानं या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेतली. खरोखर भाग्यवान आहोत आपण. आणि बरेच दिवसाची आपण गेल्या 4 महिन्यापासून वाट बघत होतो, हे की नाही. बाबाजी केव्हा येतील. ज्यावेळी कळलं कारखाना येणार आहे, परिक्रमा झाली आहे, संपूर्णता झालेली आहे. अनेक भाविक भक्तांनी बाबाजींचं मोठ्या उत्सवानं स्वागत केलं.
तसंच या ठिकाणी वाहेगाव आश्रमामध्ये सुद्धा बाबाजींचं भव्य दिव्य असं स्वागत झालं. खरोखर जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, जय जनार्दन. गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमः पार्वती पते हर हर महादेव. श्री गुरुदेव दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, ईश्वर त्र्यंबकेश्वर महाराज, सब संतन की सनातन धर्म की संकट मोचन हनुमान सियावर रामचंद्र. बोलो नर्मदा मैया की जय. 2 मिनिट भजन. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी स्वामी जनार्दन. जनार्दन. जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सर्वांनी वर हात करू मैयाचं आपण छोटंसं भजन आणि म्हणले का टाळी वाजला. नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. बोला सर्वांनी माई देवा पार्वती नंदन सदा शिवा. नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. नमो नर्मदा माई देवा पार्वती नंदन सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवाय. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवाय. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा. नमो नर्मदा माई देवा पार्वती नंदन सदा शिवा. नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा. नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा. बोलो नर्मदा मैया की जय. नर्मदा नर्मदा शिवस्वरूप जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं शुभ प्रेरणेनं नर्मदा मायेची असीम कृपा प्रदक्षिणा आईनं पूर्ण केली. खूप अगदी
आई म्हणजे आईच असते. आईचं वर्णन ह्या मुखातून करणं, आईचे उपकार ह्या मुखानं करणं शक्य नसतं. अनुभूतीचे अनुभव आई देते. ती म्हणजे आपली जशी आई असते तशी ती नर्मदा माई असते. नर्मदा माईच्या जवळ गेल्यानंतरच कळते, कुठलीही व्यक्ती असो, कुठलाही कोणीही असो, जोपर्यंत आपण जवळ जात नाही तोपर्यंत त्याचा परिचय कळत नाही. आणि जोपर्यंत आपण नर्मदा माईची पायी प्रदक्षिणा करत नाही तोपर्यंत नर्मदा माई कळत नाही. म्हणून आज या ठिकाणी व्यासपीठावर आमचे योगेश्वर महाराजांचं म्हणणं होतं की बाबा, मंडलेश्वर काय असतं, मी होऊ शकतो का? म्हटलं बाबा, आपण जुन्यागडला जाऊ. आम्ही त्यांना जुन्यागडला घेऊन गेलो. आदरणीय महामंत्री हरिगिरी महाराज त्यांच्या कानावर आम्ही तेव्हाच सांगितलं होतं की बाबा असं असं आहे. आणि म्हणून कुंभमेळ्यात गेलो. आम्ही प्रदक्षिणा करत होतो, उत्तर तटावर होतो. आणि मग त्यानंतर त्यांचं परत फोन आला, बाबा मी इथं आलो, परंतु अजून इथं काही नियोजन नाही. म्हटलं काही करा, तुम्ही जाऊन बसा, आम्ही आलो का तुमच्या अंगावरती नक्क पट्टाभिषेक होईन आणि तुम्हाला मंडलेश्वर पद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते मिळालं. आमचे योगेश्वर महाराज त्याच्या संदीप बाबांना पण त्यांचं संघ पाठवलं होतं. आदरणीय संदीप गिरीजी महाराज, आदरणीय वंदनीय आमचे विमलगिरीजी महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आमचे संतोषगिरी महाराज या ठिकाणचे थानापती, त्यांचंही आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आदरणीय डॉक्टर बाबा, आमची आता परिक्रमा करत असताना अचानक 23 तारखेला आम्ही तिथं पोहोचलो. आणि 23 तारखेला बाबाजींनी सुद्धा एका लेकराला तिथं पाठवलं, पण तो आमच्यात नव्हता. असा बाजूला चालायचा. काही दिवसांनी आल्यानंतर मी अचानक त्याला बोललो बाबा, आणि ते असं दुरून दुरून राहायचं. एक दिवस जवळ घेतलं आणि पूर्ण परिक्रमाला संघ राहिल्यानंतर पहिली परीक्षा घेतली. पायात काहीच नव्हतं. दिवसभर काही खायचं नाही, संध्याकाळी जे मिळेल ते खायचं. आम्ही पाहत राहायचो, परीक्षा घेत राहायचो. त्याच्यानंतर आमच्या संघ अजून होते संतोष बाबा, इथं दोघं पण होते. त्यांना म्हटलं आता आपण परिक्रमा करत आहोत, मैनी तुमच्यावर एवढी कृपा केली, जाऊ आपण प्रयागराजला. आणि प्रयागराजला गेले. मैयाने त्यांना दोघांनाही संन्यास दीक्षा दिली. हे 2 लेकरं, तरुण पिढी, युवा पिढी. आणि म्हणून बघा मैया किती कृपा करू शकते. त्यानंतर आमच्या संघ आलेले जे परिक्रमावासी यांचं आपण पूजन केलं. त्यानंतर 2-3 मैया होत्या आमच्या कोपरगावला आश्रमाजवळ राहतात. रमेशगिरी बाबा त्यांचं सांगितलं की बाबा, त्या मैयाला आणि त्यांना चालता येत नाही आहे, त्यांना काहीतरी त्रास होतो आहे. आम्ही म्हटलं असू द्या, आम्ही चाललो आहे, ते जर भेटलं तर आम्ही सहकार्य करूया. त्या मैया आम्हाला भेटल्या. त्या आमच्या ताई या ठिकाणी त्यांनी उभं राहायचं आहे. तिघांनी पण दर्शन आपण घ्यावं, कारण त्या आज नर्मदा मैयाच्याच रूपात आहे. त्यांनीही पायी प्रदक्षिणा केली. आणि विशेष म्हणजे एका वेळेस 45-45 किलोमीटर चालले ते. आपण टाळ्याच्या गजरात त्यांचे मैयाचे स्वागत करू. ते पण कीर्तनकार सर्व आहे, परंतु ते या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. जय जनार्दन. आणि विशेष नर्मदा आपण म्हणतो जसं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. नुसतं गंगा म्हटलं की सगळ्या पापाचा नाश, बरोबर आहे. परंतु एकांतवाशी गंगा स्नाने, काळ सारावा चिंतने. चिंतन करता करता नर्मदा माईची परिक्रमा केली पाहिजे. आपण परिक्रमा करत असताना काही नियमावली दिलेली आहे. ते नियमातच राहिलं तरच नर्मदा माई पूर्ण करते, नाहीतर अपूर्ण करू. आपल्याला म्हणते चला आता बाबा तू एवढी केली ना, बस पुढच्या वेळेस परत प्रयत्न कर. आई येते. आईकडे 3 गोष्टी आहे नर्मदा मैयाच्या परिक्रमा करताना.
अभिमानाचा किती मोठे अभिमानी असला तर त्याचा मान घटवते, तिला अभिमान चालत नाही. निर्धन असेल तर त्याला ती धन देते, निर्धन असेल तर त्याला ती धन देते. आणि विशेष म्हणजे आई अशी आहे, अभिमान की मान घटाती, निर्धन को धन देती आणि आज्ञाने को ज्ञान देते. जो अज्ञानी आहे त्याला ज्ञान देते. 3 गोष्ट आई देते. परिक्रमा करत असताना अभिमान राहतच नाही. पहिली गोष्ट त्याला ती छोटी बनवते. लखन महाराज पुढे आले होते, त्यांना सांगितलं बाबा पुटकन चाला पुढं. 2-3 ठिकाणी भेटले आम्हाला आणि आले तर आले, त्यांना काय वाटलं का ते पण परत गाडीने प्रदक्षिणा करून आमच्या संग परत हजर झाले. म्हणजे आनंद किती असतो नर्मदा माईचा परिक्रमा करताना, तिची अनुभूती येते. म्हणजे कितीही माणूस अभिमानी असला तर त्याला ती छोटा बनवते आणि छोटं होऊन जे परिक्रमा करतो तोच पूर्णत्वाला जातो. कारण रस्त्यावर कुठं बसवेल आणि एक मात्र आहे ती उपशिरव देते. आपण म्हटलं ना आई आज लाडू खायचा, ती लगेच लाडू देते. या लोकांच्या मनात आलं जिलेबी खायची तर 1.25 महिना जिलेबीच खात होते लोक बसलेले परिक्रमावाले. बाबाजी आता नको म्हणे जिलेबी. एक दिवस असं घडलं की एका ठिकाणी असे मस्त दही घेऊन बसलेले होते, सगळ्याला एक एक वाटी दिली. आमच्या मनात आलं की अरे ह्या दह्याची जर पुढे सगळ्यालाच कडी भेटली तर किती मजा येईल बरं, असं मनात आलं. जवळजवळ आम्ही 15 किलोमीटर पुढे गेलो आणि तोच माणूस पाठीमागं जाऊन पटकन आला, आमचं दर्शन घेतलं, पुढच्या आश्रमात गेला आणि त्याच दह्याची कडी बनवून ठेवली. म्हणजे अनुभव जर सांगितले तर 4 तास चालेल. म्हणजे आईजवळ जे म्हणेल ती पूर्ण. समजा अचानक कोणी चालला भटकला रस्त्याने, नर्मदे हार म्हणलं की तिकडून नर्मदे हार आवाज येतो, तर तुम्ही चुकले, या रस्त्याने जा. तिथं कोण माणूस येतो पण त्या मिनिटाला त्या रस्त्यावर त्या चौफुलीवर एक माणूस याशी जाईये भैया, याशी बाबा बाबाजी याशी जाईये. कोण बोलतं? ती प्रत्यक्ष नर्मदा माई असते, रस्ता दाखवणारा माईच असते. माईला आम्हाला सोडताना आम्ही रडलो, सगळे रडलो. आई 3 महिने तुझ्या सहवासात राहिलो. भागवत नावाचा त्यांचा शिष्य होता, ते घेऊन चालले परिक्रमाला. आणि परिक्रमा करत असताना भागवतला शिष्याला सर्पदंश झाला, विषारी सर्पदंश झाला आणि त्याच्या तोंडातून फेस यायला लागले. हे उठले. आता प्रत्येकजण थकलेले असतात आणि थकल्यानंतर ते असं दगडावर जरी पडलं तरी ते पटकन डुकली घेतं. त्याला माहीत नाही गादी, मैया त्या दगडाची गादी बनवते. एक वैशिष्ट्य आहे, मैया दगडाची पण गादी बनवते. म्हणजे त्या दगडावर जर झोपलं तर आपल्याला ती नरम लागतं दगड आणि सहज झोपी जातो. रोडवर डांबीर रोडवर एवढं असतं पण तिकडं गाड्या त्या काय असं कॉपऱ्यावर जरी पडलं तरी झोप लागते. म्हणजे ते झोपले महाराज, थोडेसे उठले. अरे चाल म्हणे आपल्याला पुढे जायचं. तर पाहतं तर भागवतला फेस आलेला गेलेलं होतं. मग गेले, मैया माझं काही नाही पण तुझी प्रदक्षिणा करतोय तो, उद्या लोक काय म्हणतील, उद्या काय बोलतील, नर्मदा मैयाचं काय महत्व आहे हे लोक जाणतात, हे लोक पाहतात. जर कदाचित तो ह्या परिक्रमा करत असताना त्याचा जर प्राण गेला तर लोक तुझं महत्व मानणार नाही, तुला मानणार नाही. मैया हाक मारली त्या मैयाला आणि मैयाचं पाणी घेतलं आणि त्याच्या मुखात एक थेंब टाकलं तर उठून बसला. एवढी मोठी मैयाची क्षमता. मैया ती मैया आहे म्हणून म्हणलेलं आहे, ओम नर्मदाय नमः, प्रात नर्मदाय नमो निशी, नमस्तुते नर्मदे. हे नर्मदा मैया मी तुला नमस्कार करतो. कारण का ही सर्पाचं विष उतरवते, आपलं सुद्धा विष उतरवते. आपल्यात जे काही मध आहे ते हरते ती. म्हणून ही सर्पता अग्नी चोर भयने, अग्नीपासून भीती नाही, चोरापासून तर मुळीच भीती नाही. आम्ही ज्यावेळेस जयंती त्या डोंगरातून निघालो, जयंती माता आहे तिथून, सगळ्यांनी सांगितलं बाबा मोठमोठे वाघ आहे, हत्तीचे कळप आहे, सिंह आहे, हे बघा आत्ताच हे सगळं खाल्लेलं ढोरं, जाऊ नका. 5 वाजेनंतर पुढे जाऊ शकत नाही कोणी. आम्हाला म्हटलं आता जाऊ द्या, 5 वाजलेले, आम्हाला एक दिवस महत्त्वाचा आहे. आम्ही 5 वाजता निघालो. त्या 80 एकरचं जंगल असतं, 40 एकर बाकी राहिलं होतं, 40 किलोमीटर बाकी राहिलं होतं. आम्ही निघालो, आम्हाला नेमकं 8-9 वाजले.
10 वाजले ते जंगलात. बरं जंगलात पावटी चुकला तर चुकला, परत त्याचे पत्ताच लागत नाही. आम्ही 10 वाजता ज्यावेळेस रोडवर आलो त्यावेळेस तिथे एक महात्मा होते, त्यांनी साष्टांग दंडवत घातला. बाबा 10 वाजता या डोंगरातून कोणीच परत येत नाही, तुम्ही आले. म्हटलं मैया आणि जनार्दन स्वामी. कितीतरी अनुभव आहे आमचा. एकदा आमचे मधुगिरी बाबा होते, कोपरगावला असताना आम्ही त्यांना पाटकोळी घ्यायचं 2-3 महिने. त्यांची नस गेलेली होती, चालता येत नव्हतं पायाने, आणि पाटकोळी त्यांना स्नानाला लागायचं, त्यांची पूजा करायची असताना आम्ही पण एकदा पाऊस पडल्यामुळं गुडघा असा आमच्या पाठीवर असताना आमचा गुडघा असा वाकला आणि आमची सुद्धा नस तुटून गेली होती गुडघ्याची. आणि म्हणून आम्ही जास्त चालू शकत नव्हतो, गाडीत बसायचं. गाडीत बसलं तर एशी लावायचं. आता सांगत होते आमचे महाराज संदीप बाबा, म्हणजे कधीच चाललेलं नव्हतं. म्हटलं आपण मैया आपण संकल्प करतो, एक तर 5 किलोमीटर मोठ्या प्रयत्नाने चालून गाडीत बसून निघून जायचो, परत 10-50 किलोमीटर अशा पद्धतीने गेलो होतो. पण मैया जर संकल्प करताना मनात आलं की जर चाललो तर मग शेवटपर्यंत गाडीत बसणार नाही. मैयाने चालवलं आणि शेवटपर्यंत मग आम्हाला गाडीत बसायची वेळ आली नाही. परंतु एकदा मात्र परीक्षा आली. हनुमानदास असं एक मंदिर होतं, काही किलोमीटर पुढं होतं. आमचा गुडघा डायरेक्ट मुडापला. आम्ही डायरेक्ट असं खाली पडणार, तेवढ्यात एकाने धडलं मला. म्हटलं आता गुडघा गेला आपला, आता काही काम नाही, आता डायरेक्ट मुडपून गेला, कारण काही कामच राहिला नाही. बघ आम्ही विचार करायला लागलो की मैया आता परिक्रमा तर पूर्ण करायची आहे, काहीही झालं तरी चालेल, पण तुला गुडघा बरा करायला लागेल. असं म्हणता येत नाही. तेवढ्यात एक वानर, खूप मोठं वानर असं आडं गेलं आणि मस्त तांगर येऊन बसलो. म्हटलं अरे बापरे खूप मोठं वानर आहे. असं पाहत राहिलो, बिस्किट दिलं काहीच नाही, ते असं करायचं फक्त. तेवढ्यात ती गाडी आली पाठीमागून, आणि तो आल्यानंतर तो त्या ठिकाणचा आश्रमाचा जो हनुमानदास मंदिराचा तो मेन होता, मुख्य होता. बाबाजी तुम्हाला त्या आश्रमात चालावं लागेल. म्हटलं भाऊ आम्ही त्याच आश्रमाच्या शोधत होतो. नाही चला. गेल्यानंतर पाहिलं तर जे वानर होतं त्याच वानराचं मंदिर त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या रूपात बसलेलं होतं. ते जा इथं जा. म्हणजे असे अनुभव आम्ही पाहिले. आणि गेल्यानंतर फक्त त्या माणसाने इतकी सेवा केली, गुडघा तर चांगला झाला. आणि चांगला झाल्यानंतर आम्ही मस्त चालायला लागलो दुसऱ्या दिवसपासून. एक पंकज भैया होता, 15 किलोमीटरवरती आम्ही पहिल्यांदा आश्रमात गेलो. पंकज भैया म्हणे बाबा तुमचा गुडघा दिसतो असं मला वाटतं. म्हणलं हो. आणि मी 1 मिनिटात नीट करून देतो. 15 किलोमीटर पहिल्यांदाच ओंकारेश्वरपासून. त्याच्यानंतर आम्ही पुढं चालत राहिलो. चालत असताना तुम्हाला सांगतो की म्हणजे काही काही अनुभव सांगू नये. भर उन्हाचा दिवस होता. आमचे महाराज म्हणे बाबा इथले महाराजले कडक आहे असं सांगितलं त्यांनी. म्हणलं भाऊ काय कडक आहे, समजा आपण महात्मा आहे शेवटी, त्यांचा स्वभाव असतो वरून कडक आतून नरम असतात म्हणले. पण त्यांनी काय केलं, असं गाडगं होतं चांगलं, असं माठ होता, आणि स्वतः ते मक्खन असं खापा करतील असे दही भारी मक्खन केलं होतं. आता म्हटलं अरे बाबा तर लय कडक, पण याला कसं काय म्हणायचं. साधूच्या हस्ते पण थंड थंड घ्यायला काय हरकत आहे, पण याला तर कोणी म्हणणार नाही. पण याचीच जर कडी करून यांनी खाऊ घातली तर बरं होईल. या बाबांनी असं केलं आणि घेतलं लांब जाऊन झोपून. तो बाबा थोड्या वेळाने आला. बाबा उठा म्हणे, बघा तसं साखर टाकून वाटीत तुम्हाला पाय हे घेऊन आलो. मैया मी पाहत राहिलो. म्हणलं बाबा आम्ही कुठं खात नाही, आमचं संघ असतं. नाही मला मैयाने सांगितलं तुम्हाला खाऊ घाटायचं. आणि पुढं आल्यानंतर आम्ही एका ठिकाणी आश्रमात थांबलो. 2.5 तास आम्ही आल्या थकल्यानं झोपून घेतलं एका रूममध्ये. तो महात्मा असा टाळे वाजायचा ना, असं करायचं, असाच टाळे असंच करायचं. कोण महात्मा असेल. मग 2.5 तासांनी झोपीतून उठलं आणि त्याच्याकडे पाहिलं. असं केलं, या महाराज आलं जो. म्हणलं कहा से आप. म्हणजे मग हिमालय से. म्हणलं हिमालयाचे फक्त भगवान शंकरच राहतं कैलासात, दुसरं कोणीच राहत नाही. म्हणे मैंने कम से कम 2.5 तास इंतजार किया, अभी भी नहीं पहचाना. म्हणलं भोले बाबा आहे का. मग मैं बोलू का मैं भोले बाबा आहे. मला आशीर्वाद दिया असं म्हटलो. आमच्या संग 2-4 महात्मा माझ्याजवळ बसले होते. म्हणलं अरे त्या बाबाचं पूजन करू. ते म्हणे आम्ही जेवायला चाललो. जेवायला चालतं म्हणलं बाबाचं पूजन करता तर बाबा गेले निघून, दिसले सुद्धा नाही. म्हणजे प्रत्यक्ष भोले बाबा. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो
आम्हाला प्रत्येक ठिकाणी रूम मिळत होती, कारण रूम असल्याशिवाय आपण थांबू शकत नव्हतं, पूजा बनवावी लागायची. पण एक ठिकाणी असं ठिकाण आलं का तिथं रूम मिळणार नाही, काही नाही असं ठिकाण. आणि मग मैयानी स्वतः बाबाजी पुढे तिथं परिक्रमावाशीची सेवा करणार होता. मैयानी स्वतः सांगितले की माझा महात्मा येतोय, जनार्दन स्वामी शिष्य, तो कुठं खात नाही पण त्याला रूम द्यावा लागेल. ही अनुभूती मैयाची, म्हणून ती मैया इतकी जीव लावते. तुम्हाला अजून 4-5 असे सांगितले तर तुम्ही म्हणाल काय काय अनुभव घडले. म्हणून बाबांनो, जर का आपल्याला सुतूक पडलं, आपल्या घरात शुभ विवाह आहे, लग्न आहे आणि आपण आता लग्न करू शकत नाही, सुतूक आहे, अरे नर्मदा मैयाचं पाणी निसतं त्या घरात टाकलं तर सुतुकाचा नाश होतो आणि लग्न करायला मोकळं होतं. नर्मदा मैया येते. 4 गोष्टी सुतूक सांगितलेल्या नाहीये. गंगा मैयाच्या पाण्यात सुतूक म्हणजे विटाळ नाही बरं का, साधूला विटाळ नाही, गंगाला विटाळ नाही, नर्मदेला विटाळ नाही. म्हणून आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजे की साधूला आयुष्यात कधीही सुतूक नसतं. नर्मदा मैयाला गेल्यानंतर काही तिथं विटाळ मानायचा नसतो. नर्मदा माई अशी आहे की गंगेचं स्नान केल्याने जे पुण्य मिळतं, नर्मदा मैयाला दृष्टीने पाहिल्यानंतर ते पुण्य मिळतं. म्हणून नर्मदा एक वेगळी आहे. नर्मदाचं पाण्यात एवढी मोठी शक्ती आहे की बाकी पाणी 5 दिवस तेरी हो गई जय जयकार, तेरी हो गई जय जयकार, तेरी हो गई जय जयकार, तेरी हो गई जय जयकार. चंदनाचे ओढे गुंगेशरा, हे ललित मुकुट शोभतो बरा, रुंधन दिन पोरे चढी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय देव लंबोदर पितांबर वंदना, सर्व सण वक्र दृढ दृढ रामाचा संकटे भावे निर्वाणे रक्षावे सर्वर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय देव जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधरा. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधरा, त्रिशूल पाणी शंभोने देवा सज्ज कराओ. दंडकुशावर दासा महिमा वाचे वर्णो देवो, अनेक बहु तीर्थे गंगा द्वाराधिकं. वंदन अर्चन करिता त्याचे महादोष नासते हो, तुझिया दर्शन मात्रे प्राणी मुक्ती दे भावदेव. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधरा, त्रिशूलपाणी शंभो नील देवा जज करावो. ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा जरी घडेव, कैदय गाया कष्टी जाऊ जाऊ चरणी हृदय घडेव. चौदा पुण्य विशेष केले अवघे जाचे घडेव, केवळ तो स्वरूपे काळ त्यांच्या पाया पडे हो. जय जय त्र्यंबकराज गिरिजा
कळशी पुरदिशी मन कामनाओ संतरी संपद देशी अंचे कळशी यमयातनाओ शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझा मनाओ हो सर्वे नंदन रे संतर भवतनाओ जय जय ब्रह्मकराज गिरिजानाथा गंगाधराओ किशोरवाणी सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ते प्रेमे करुणे आरती माळसा जननीती देवी प्रसोनी पुत्र दये गामी जनार्दन नाम तया ठेवी त्यागी संसार अंधार वराया दूर भवे तेजाची ज्योती प्रेमे करुणे आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ते प्रेमे करुणे आरती ज्यांच्या हृदय प्रभू नाम परिचय स्वयं जाय राम शिवाचे घरे भक्त परमा उभी उजळी तनोज उजळी होय परनुळी परिणा चिंतामय केंद्रे प्रेमे करुणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणी आरती पाडोई भक्तृये शाळा भक्तीच्या फुलविरात माळा हृदये शंकर शिव भोळा ज्ञान हृदय दे उपदेश नाम शिव घोषांतरी बनली जागृते प्रेमे करुणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणी आरती मांजले शिवालय कितिका भक्तीचे गडविचे प्रतिका कयांच्या हृदये भूका मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधरे नाम व्यतीत करी प्रभोधरे प्रेमे करुणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणी आरती एक मैयाची आरती करा जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंदी ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद जननी मैया अभिनव पद जननी सुर नर मुनि जननी ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत ऋषिनानंदी मैया ऋषिनानंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव में जानते ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूरवाती मैया अगर कपूरवाती अमर कंठ में विराजत घाट न घाट पुजावत कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निश दिन पड़ गावे रेवा जुग जुग जन गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मनवांचित फल पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी काली लुटांगन वंदे नर मृगाल पाई नरो तुझे प्रेमी लेकिन आनंद भोजन भावे वाल न मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु
कायेन वाचा मनसेंद्रिया वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती सभा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि ओम यज्ञ